अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. ते म्हणायचेत नाही का नवीन. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणो, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय सांगो देवा, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगो देवा, ज्ञानोबांची ख्याती. वेदमय सामुखी वदविले, वेदमय सामुखी वदविले. वेदमय सामुखी वदविले. कोठवरी मानू याची स्वरूप स्थिती. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती. चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा, अविद्या मायेचा लागोने दिवारा. ऐसे जगदोद्धारे बोलाविले, ऐसे जगदोद्धारे बोलविले. ऐसे जगदोद्धारे बोलविले. नामा म्हणे यांनी तारिले पतित, नामा म्हणे यांनी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. काय सांगो देवा, ज्ञानोबाची ख्याती. वेदमय सामुखी वदविले, वेदमय सामुखी वदविले. वेदमय सामुखी वदविले. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व प्रथम भगवंताला पंढरीनाथांना वंदन करूया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आज आता आपण 6व्या प्रकरणातल्या शब्दखंडनाच्या पहिल्या ओवीचा थोडासा जो काही उरलेला उर्वरित भाग आहे तो समजून घेऊ आणि दुसऱ्यापासून सुरुवात करूया. कोणाला काही बोलायचं असेल, सांगायचं असेल तर सांगा. आणि हे पण घ्यायचं आहे ना, एक श्लोक घ्यायचा आहे, पण अजून बरेच जण येत आहेत. मला वाटतं की गंगा स्तोत्र नंतरच घेऊया. पहिल्या ओवीचं परवा काल थोडंसं ताईंनी एका सांगितलेलं होतं. आता आपण त्यातलाच थोडासा उरलेला भाग, म्हणजे त्याला शब्द हे कसे महत्त्वाचे आहेत आणि कसे उपयोगीही नाही, दोन्ही सांगितलेले आहे. तर शब्द म्हणजे अज्ञानाची निवृत्ती अनुभवामृतामध्ये सांगितलेली आहे. आणि तसा अर्थ न करता किंवा तसा शब्द न वापरता त्यांनी अज्ञान निवृत्तीपेक्षा विस्मरण निवृत्ती असा शब्द ज्ञानदेवांनी वापरलेला आहे. आपण नेहमी अज्ञान अज्ञान म्हणतो सगळीकडे. शंकराचार्य किंवा सगळ्याच आचार्यांनी आपलं जे अज्ञान आहे या सृष्टीबद्दलचं, भगवंताबद्दलचं, त्याऐवजी त्यांनी विस्मृती हा शब्द छान वापरलेला आहे. त्याचं थोडंसं स्पष्टीकरण करते की अविद्या आणि विस्मरण किंवा
अज्ञान आणि विस्मरण यात फरक काय आहे? तर अविद्या म्हणजे काही कळतच नाही, खरं काय खोटं काय कशाचंच काही आपल्याला कळत नाही. पण विस्मरणामध्ये काय असतं, पूर्वी ती गोष्ट पाहिलेली असते, अनुभवलेली असते आणि पुन्हा तिची आपल्याला विस्मृती होते, विसरलं जातं. आता बघा, वयानुसार काही गोष्टी विसरतो. इथं ही वस्तू ठेवली, ती पुन्हा दिसत नाही, आठवत नाही. समोर 10 वर्षानंतरची म्हणजे पूर्वीची व्यक्ती भेटली तर नाव आठवत नाही, किंवा व्यक्ती आठवते, नाव आठवतं, व्यक्ती म्हणजे असं काहीतरी होतं, विस्मरण होतं. त्याच्यासाठी त्यांनी एक छान दूत महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे की गुरूंनी शिष्याला सगळं शिकवलेलं असतं. आता तो विद्यावंत होतो, विद्वान होतो, पण काही काळानंतर गुरुची त्याला आठवणसुद्धा राहत नाही. मग अशा वेळी तिथे आपण त्याला अविद्या आहे म्हणायचं का विस्मरण आहे म्हणायचं? कुणी सांगाल सहज की अविद्या नाही आहे, ती गुरुबद्दलचं ज्ञानच नाही असं नाही आहे, तर गुरुचं विस्मरण झालेलं आहे त्याला. म्हणून ज्ञानदेवांनी विस्मरण असा शब्द वापरलेला आहे. आता का असं म्हटलं? जे बघा, समर्थांच्या दासबोधातही परवा आपण वाचलेलं आहे, रोज ऐकता आहात, की जन्मापर्यंत म्हणजे त्या मातेच्या गर्भात असेपर्यंत तो जेव्हा त्या अगदी उष्णतेनं अगदी तापून निघतो, त्यावेळेला तो सारखा म्हणत असतो की भगवंता मला यातनं सोडव, मी तुझं स्मरण ठेवीन, मी तुला विसरणार नाही. आणि बाहेर आलं रे आलं की आपण त्या भगवंताला विसरतो. तशा अर्थी त्याचं आपल्याला विस्मरण झालेलं. आणि म्हणून गुरूंच्याबद्दल विस्मरण होत असतं. म्हणून गुरुला पुन्हा एकदा शरण जावं, त्याची आठवण काढावी. कारण गुरूंच्या जवळ ही शब्दसंपत्ती असते. गुरूंनी आपल्याला, गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, असे छान एक पद्य आहे बघा. गुरूने दिला वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तर आता गुरूंनी जी शब्दसंपत्ती तत्त्वमसी सांगितलेलं असतं, किंवा सोहम वगैरे सगळे तो सांगत असतो, या शब्दातूनच सांगत असतो. मग आता त्याच्यावरून 3 त्यांनी एक सांगितलेत की ब्रह्माजवळ काही नसतं, ईश्वराजवळ माया असते आणि श्रीगुरूंच्या जवळ शब्दसंपत्ती असते. म्हणून महाराजाला मठ नसला तरी चालेल, पण शब्दसंपत्ती असावी. वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, अशी शब्दसंपत्ती शंकराजवळ आहे आणि म्हणून त्यांना गुरु असं म्हटलेलं आहे. किंवा आपण याच्यामध्ये मागे ते काव्य म्हणत होतो, प्रार्थना जी आहे ती, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. तर हा ईश्वर जो आहे, शिव आहे, तर तो आदिनाथ आहे. आणि ईश्वर जो आहे, ईश्वराजवळ सगळी माया आहे. म्हणून लोकांना भुलवता येते मायेमुळं, पण गुरुजवळ तशी माया नसते. गुरु जे ज्ञान देतो ते सत्य ज्ञान देतो, खरं ज्ञान देतो, आणि शिष्याचं आवरण निवृत्त करतो किंवा दूर करतो. आणि गुरूंचा हा मुमुक्षुशी संबंध असतो. ज्याला मोक्षाची इच्छा आहे अशांनाच गुरु ज्ञान देऊ शकतो. ईश्वराचा भक्ताशी संबंध आहे आणि विषयी पामरांचा कर्माशी संबंध आहे. सगळे जे आपण कर्मामध्ये मग्न झालेले असतो, 24 तास, लोक म्हणतात ना अष्टौ प्रहर, प्रहर म्हणजे 3 तासाचा एक प्रहर, अष्टौ प्रहर म्हणजे 8 प्रहर, म्हणजे दिवसाचे 8 प्रहर म्हणजे 24 तास. तर थोडक्यात त्यांना असं सांगायचं आहे की गुरूंजवळ ही शब्दसंपत्ती असते आणि त्या शब्दाचं महत्त्व प्रथम या 6व्या प्रकरणातील 12 ओवीच्या पूर्वार्धापर्यंत म्हणजे पहिल्या ओळीपर्यंत अनेक प्रकारांनी दाखवून दिलेलं आहे. आणि प्रकरणाच्या समाप्तीपर्यंत त्याचं 3 प्रकारानं खंडन केले. त्यात आपण 3 प्रकार त्या दिवशी पाहिले होते, पुन्हा एकदा बघू वाटलं असतं. तर पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला होता की शब्द हा आत्म्याचं स्मरण करून देतो. असं जर म्हणलं तर आत्मस्वरूपाचं विस्मरणच होऊ शकत नाही, ते नको आहे व्हायला. त्याचं स्मरण काय करून द्यायचं? अनुभवाच्या विषयाचं जर विस्मरण होत नाही तर अनुभवाचं विस्मरण होईल का? अनुभवाचे विषय हात, पाय, डोळे, नाक, कान असे काही नसतात आणि ते कधी माणूस विसरत नाही.
स्वतःला कधी विसरतो का? आपल्याला सगळं जिथल्या तिथं असतं, आठवत असतं. मग शब्दाला शरण कशाला जायचं, असा एक प्रश्न विचारला आहे. दुसरा प्रकार आहे की शब्द हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या अविद्येची निवृत्ती करतो. असं जर म्हणावं तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्येचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक म्हणजे तिन्ही काळात, भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळामध्ये अत्यंत अभाव आहे. आपण मागे सांगितलं होतं शशशृंग अत्यंत अभाव, वंध्यापुत्र अत्यंत अभाव, जी गोष्ट नाहीच ती. तसं आत्मस्वरूपाचं हे विस्मरण किंवा अविद्येचा हा अभावच आहे, पूर्ण अभाव आहे. कुठे? आत्म्याच्या ठिकाणी. मग त्याची निवृत्ती कशी होणार? आणि तिसरा प्रकार आहे की शब्द हा आत्म्याचे प्रकाशन करतो. असं म्हणावं तर आत्मा हा स्वयंप्रकाश आहे आणि आत्मा काही, आपले शब्द काही आत्म्याचे स्मरण करून नाही देत आहे, म्हणजे स्वयंप्रकाश नाही, त्याच्यावर प्रकाश नाही टाकत आहे. तर आत्मा जर स्वयंप्रकाश आहे तर या शब्दाची काय गरज आहे? प्रकाश टाकण्याची काही गरज नाही. असे शब्दखंडनाचे 3 प्रकार आपण बघणार आहोत. ज्या वेळी जो मुद्दा असेल तो त्या 10, 12, 15, 20 ओव्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. पण प्रस्तुत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे 12 ओवीचं जे पूर्वार्ध आहे किंवा 12व्या ओवीच्या पूर्वार्धापर्यंत शब्दाचं महत्त्व कसं समजावून दिलं, कौशल्य आहे हे, की एकीकडं महत्त्वही सांगतायत आणि पुढं त्याचं खंडनही करतायत. आता पहिला जो ओवी पाहिलेली आपण तिचंच थोडंसं अजून स्पष्टीकरण. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. आता बाप म्हणजे धन्य, संसारात कोणी नाही. बाप म्हणजे धन्य आणि संसारात कोणीच धन्य नाही. श्रीमंत धन्य नसून रडे आहेत असं म्हणतात, कारण श्रीमंतांचं धन जातं म्हणून ते रडतात. सर्व संसारच जाणार असल्यामुळं संसारी माणसं रडत राहतात आणि श्रीगुरूंचं कधीच काही जात नाही म्हणून ते रडत नाहीत. श्रीगुरूंना कशाची काही फिकीरच नसते, काही रडण्याजोगं नसतंच त्यांच्या दृष्टीनं, आणि म्हणून न रडणारा तो धन्य आहे. आपल्याकडे एक व्यवहारात साधी म्हण आहे, मला उगाच आठवली ती आत्ता, की 1 पुती रडे आणि 7 पुती रडे. पुती म्हणजे पुत्र असणारी. आता पूर्वीच्या काळची ही म्हण आहे. सध्याच्या काळात 1 पुत्र असला तरी धन्य मानतात, पण 1 पुत्र असला तरी बाई म्हणायची, बाई मला एकच पोरगा आहे हो, त्याला काही जर कमी जास्त झालं तर दुसरं माझ्याकडं बघायला कोण आहे. आणि जिला 7 आहेत ती म्हणायची नुसता वैताग आणला आहे 7 जणांनी, एकही कामाचा नाही, सगळ्यांची नुसती धुणी धूत बसा आणि सगळं खायला देत बसा. तर तसं आहे. पण इथे मात्र ज्याला गुरूंचं कधीच म्हणजे काही जात नाही, तर गुरु कधी रडत नाही. म्हणजे गुरूंना आत्मज्ञान असल्यामुळं ते शब्दानं शिष्याचं रडणं थांबवतात. त्यांच्याकडे ती ताकद आहे. आणि रडणं थांबतं म्हणजे काय, की शब्दाला बाप म्हणजे धन्य झालो असं म्हटलंय. आता जगात सगळे वेद वगैरे काय करतात त्याचंही त्यांनी बरंचसे दिलेलं आहे. वेद नित्य आहेत, अनादी आहेत, ईश्वरसुद्धा वेद उत्पन्न करतो वगैरे वगैरे त्यांनी सांगितले. आता आपण शेवटचा टप्पा बघूया की ज्ञानेश्वर महाराजांनी बाप म्हणजे धन्य असा शब्द का वापरला. तरी ही शब्दवस्तू अतिशय उपयोगी आहे. म्हणलं तर शब्दाशिवाय पान हलत नाही. आणि आत्मस्वरूपाचं स्मरण दान देण्याबाबत शब्दाची मोठी प्रसिद्धी आहे. शब्दाचं ज्ञान, स्मरणाचं दान शब्द करतो आणि आत्मवस्तूचं स्मरण दान करून देण्यात शब्द ही प्रसिद्ध वस्तू आहे. किंबहुना अमूर्त आत्म्याचा बोध करून देणारा शब्द हा आरसा आहे. या आरशावर काल मी सांगत होते की आरशावर त्यांनी छान कोटी केली म्हणा किंवा प्रकाश टाकलेला आहे, की आरसा तो कशाच आहे. आपण जसा चेहरा आत्ता आरशात बघतो किंवा आता मोबाईलमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ लावतो आणि आपला चेहरा दिसतोय, पण खरा प्रकाश कशाचा आपल्याला मिळतो हा दुसऱ्या ओवीत फार छान सांगता येते. आणि आत्मा हा अमूर्त आहे, तो काही दिसणारा नाही आहे, त्यामुळे त्याला तशी आरशाची गरज आहे का? नाही. पण शब्दरूपी आरसा काय करतो हे पुढं सांगतात. आणि जन्य असतं ते मूर्त असतं, म्हणजे एखादी गोष्ट आता जी निर्माण केली तर ती
दिसणारी आहे, मूर्त स्वरूपात आहे. सूक्ष्म शरीरसुद्धा जन्य आहे, म्हणून ते मूर्त आहे. आणि जी देह आहेत ना, कारण शरीर किंवा आपण स्थूल शरीर, तर ही जी शरीरं आहेत ही सुद्धा कशी आहेत, त्याला देहद्वय म्हणलेलं आहे. आणि त्याचं उपादान कारण म्हणजे अज्ञान असतं. ते अज्ञान निर्माण होत नाही, पण अज्ञानसुद्धा ज्ञान होईपर्यंत अनादी असतं. कधीपासून मला अज्ञान आहे सांगता येत नाही. आणि ईश्वरसुद्धा उपाधीने युक्त असतो, म्हणून मायेला द्वार करून तो मूर्त होतो. ईश्वर किंवा जीव, जे जीव ईश्वर ह्या संकल्पना आहेत, या मायेमुळं मूर्त स्वरूप आलेलं आहे त्यांना. ईश्वरांचे अवतारसुद्धा मूर्त आहेत. परवा कोणीतरी प्रश्न विचारला होता की रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार. काल एक प्रश्न विचारलेला होता की रामो शस्त्रभृतामहम, कसं काय म्हणलं, आता तर राम नाही आहे. पण मग त्याच्यावर महाराजांनी छान प्रश्न उत्तर दिलेलं होतं की अजूनही आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात रामाबद्दल आदर आहे. राम ही एक काय म्हणू आपण, श्रद्धास्थान आहे. त्यामुळं मूर्त नसला तरी तो अमूर्त असूनही मूर्तात असतो, किंवा अमूर्तामध्ये सुद्धा तो वास्तव असतो. आणि या अमूर्त आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान हे शब्दांनी होत असल्यामुळं शब्द हा अमूर्त वस्तूचं प्रतिबिंब दाखवणारा असतात. जी नाही आहे वस्तू, अमूर्त याचा अर्थ काय, ज्याची मूर्ती नाही, जी वास्तवात दिसत नाही. आत्मतत्वाला दाखवणारा हा आरसा कसा आहे, केवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. आणि शब्दाचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा, इथे त्यांनी जो शब्द वापरलेला आहे हा सगळा वेदासाठी वापरलेला आहे. म्हणून त्यांनी म्हणलं आहे अमूर्ताचा विषदू आरिसा नव्हे. म्हणजे तो अमूर्त गोष्टीचं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो. मग तो अमूर्ताचा आरसा नाही आहे का, तर अमूर्ताचा आरसा आहे. न शब्दातून शेवटी सगळं वर्णन केलेलं आहे ना. जरी तो अनादी आहे, अनंत आहे, पण हे शब्दच वापरले ना, ते समजावून देण्यासाठी जणू काही तो आरशाचंच काम करतो. आता आरसा आपण जे मूर्त स्वरूप पाहण्यासाठी वापरतो, पण हा जो शब्द आहे हा अमूर्त शब्दासाठी आहे. आता आपल्याला आरशामध्ये वैयक्तिक आपलं रूप दिसतं, पण डोळ्यानं जसा घट दिसतो तसं घटाने काही आपलं मुख दिसत. डोळ्यांनी आरशाला पाहिलं तर आरशानं आपल्या डोळ्यासह मुख दिसतं, म्हणून आरशाचं महत्त्व आहे. पण आरसा पाहिला की मनुष्य दिसतो, तसं वेद पाहिला तर त्यात आपलं स्वरूप दिसतं. आणि वेद म्हणजेच शब्द. म्हणून अमूर्त असा जो परमात्मा आहे तो शब्दरूपी आरशात प्रतिबिंबित होतो, म्हणजे दिसतो. म्हणून शब्दाला शरण जावे. जसं गुरुला शरण जावे म्हणतात, तसं शब्दाला शरण जावे. आणि या पहिल्या ओवीमध्ये शब्दाला जी आरशाची उपमा दिलेली आहे, ती उपमा लौकिक आरशापेक्षा कशी वेगळी आहे हे आपल्याला दुसऱ्या ओवीत छान सांगतात. लौकिक आरशापेक्षा शब्दरूपी अलौकिक आरशाचं आधिक्य काय आहे. शब्दरूपी अलौकिक आरसा, रोजच्या ह्या आपण आरसा आपला चेहरा बघतो, त्या आरशाचा हा शब्द, त्या आरशासारखा हा शब्द आरसा नाही. दुसरी ओवी घेतली की आपल्याला ते ह्या शब्दाचं महत्त्व कळेल. लगेच आज आपण सुरू करूया दुसरी ओवी. पाहते आरिसा पाहे, तेथे काही चिनवल नव्हे, परिदर्पणी येणे होय न पाहते पाहते. बघा, न पाहते पाहते, पाहते शब्द 3 वेळेला वापरलेला आहे. म्हणजे आपण जे पाहतो त्या गोष्टीला पाहते असं म्हणायचे. पण पाहते म्हणजे पाहणारा. एका शब्दाचा पाहतेचा अर्थ आहे पाहणारा. पाहते आरसा पाहे, म्हणजे जो पाहणारा आहे तो आरसा पाहतो. त्यात त्यांनी काय म्हणले, तेणे काहीच नवल नव्हे. त्यात काय नवल आहे, काहीच आश्चर्य नाही. परी दर्पण येणे होय. आता इथं जो दर्पण शब्द वापरला आहे तो त्या शब्दासाठी वापरला की शब्दरूप दर्पणाने, शब्दरूप दर्पणाने किंवा शब्दरूप आरशाने न पाहते पाहते.
न पाहते म्हणजे न पाहणारा सुद्धा. पाहते म्हणजे पाहतो किंवा पाहणारा आहे. म्हणजे इतर रोजच्या आरशामध्ये मूर्तरूप जसं आपण पाहतो, डोळस मनुष्य आपलं प्रतिबिंब या आरशामध्ये पाहत असतो, त्यात काहीच आश्चर्य नाही, कारण जे आहे तेच दिसतंय किंवा जे प्रत्यक्ष आपल्याला दिसतं तेच आपल्याला आरशातही दिसतं. पण शब्दरूपी आरशाच्या योगानं त्यांना असं म्हणायचे, न पाहते, हा न शब्द सांगायचा राहिला, न म्हणजे नाही, न पाहते म्हणजे न पाहणारा, याचाच अर्थ काय, आंधळा. अंध व्यक्तीला पाहते, म्हणजे अंधळासुद्धा शब्दाच्या साह्याने या आत्मरूपाला पाहू शकतो. बघा आता किती छान सांगितलेलं आहे की त्याला तो डोळस होतो, या शब्दाच्या साह्याने त्याच्या लक्षात येतं की हे आत्मस्वरूप कसं आहे. जे डोळस मनुष्यानं आरशात पाहणं यात काहीच विशेष नाही, पण शब्दरूपी आरशानं न पाहणारासुद्धा त्याला पाहता येतो किंवा तो पाहणारा होतो. म्हणजे डोळे नसणारा देखील परमात्मा साक्षात्कारी, त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो. आपल्या लौकिक आरशात ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या बघा, त्या गौरीला दाखवतात. सगळं तुमच्याकडे असेल, महालक्ष्मी जेव्हा घरात येतात तेव्हा आपण सगळं त्यांना दाखवतो. पहिला गणपती दाखवतो, मग स्वयंपाकघर दाखवतो, देवघर दाखवतो, मग स्वयंपाकघर, मग आपल्या सगळ्या खोल्या, अभ्यासाची खोली, आमटी खोली, मोठा आपला काय हॉल असतो, सगळं दाखवतो. आणि सगळे कपाटं बिपाटं सगळं तिला दाखवतो की ते सगळं दृश्य ती जणू काही पाहते आपलं. पण लौकिक आरशामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी, आरशातही सगळ्या गोष्टी पाहू शकतो. ज्याला डोळे आहेत तो पाहू शकेल, पण जो अंध आहे त्याला तो पाहू शकतो का? आंधळ्या माणसाला स्वतःचं मुखही कसं आहे माहिती नसतं. म्हणजेच ज्याला डोळे नाहीत त्याला सुद्धा या आत्म्याचं रूप शब्दरूपी आरशात पाहता येतं. म्हणून शब्द महत्त्वाचे. जे पहिल्या ओवीमध्ये जे सांगितलंय त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या ओवीमध्ये जास्त छान केलेलं आहे. आता लौकिक आरशाचा, शब्दरूपी आरशाचा 2 प्रकारे भेद आहे. लौकिक आरसा डोळस माणसाला उपयोगी आहे, मूर्त रूपवान पदार्थांना तो दाखवणार आहे. पण आंधळ्या माणसाला देखील त्या आरशाचा उपयोग होतो. हे लौकिक आरशापेक्षा शब्दरूपी आरशाचं आधिक्य सांगितलं. आधिक्य म्हणजे श्रेष्ठत्व. मग कुणी वाचावा हा अमृतानुभव वगैरे ते पुढं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करत आहेत. तर या ओवीचाच थोडासा अर्थ आपण पुन्हा समजून घेऊया. गुलाबराव महाराज काय म्हणतायत, पाहते आरसा पाहे, येथे काहीच नवल नव्हे, परिदर्पणे येणे होये न पाहते. म्हणजे पाहणारा डोळस पुरुष लौकिक आरशाच्या साह्यानं आपल्याला पाहतो, त्यात काहीच आश्चर्य नाही. पण त्या शब्दरूप आरशाने न पाहणारा म्हणजे आंधळासुद्धा आपल्याला पाहू शकतो किंवा पाहणारा होतो. अंतर्मुख होऊन त्याला आत्म्याचं दर्शन होतं. त्याच्यावर पुष्कळ आहे चर्चा. एक सुंदर दास म्हणून आहेत, ते असं म्हणतायत, शब्द सुनाये संदेह, मिटावत सुंदरवा गुरु की बलहारी. म्हणजे शब्द सांगून निशंक चित्त करून देणाऱ्या गुरुचीच खरी थोरवी आहे. गुरु काय करतो, आपल्या मनातले सगळे संदेह मिटवत असतो तो. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगितील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात म्हणले की ते अनिरूप्य की निरूपिले, ज्याचं निरूपण करता येत नाही त्याचं निरूपण हा शब्द करत असतो, असं ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातही म्हटलेलं आहे. तर या सगळ्या वचनांवरनं काय सांगायचं आहे की शब्दाचं महत्त्व हे कुणाला आहे, अगदी न दिसणाऱ्याला सुद्धा आहे. जीवाला त्याची जाणीव सोडून देऊन किंवा
मुरवून जो असा दृंगमार्ग म्हणजे अगदी आपण म्हणतो ना अगदी ठप्प झालो बुवा. पण दृंगमात्र म्हणजे काय की दृष्टीनं ज्याला पाहता येत नाही असा सुद्धा शब्दामुळं द्रष्टा होतो. आपण दृश्य पाहतो, जे दिसणार आहे ते दिसतं, पण जिथे दृश्यच नाही ते दाखवण्याचं काम हा शब्द करत असतो असं आपल्याला हे सांगतंय. तर खंदारकर महाराज काय म्हणतात बघूया. त्यांनी पहिल्या ओवीवर भरपूर केली चर्चा, पण आता आपली भरपूर समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता दुसऱ्याचं ते म्हणतात की पाहते म्हणजे डोळे असलेला मनुष्य आरशात आपले प्रतिबिंब पाहतो. पाहते आरिसा पाहे, येथे काहीची नवल नव्हे. त्यात काय नवल आहे? अर्थात आरसा हा डोळ्यालाच प्रतिबिंब दाखवतो, यात काहीच आश्चर्य नाही, नवल नाही आहे. पण परिदर्पणे येणे होईल. पण शब्दरूप आरशाच्या योगानं न पाहते पाहते. जो अज्ञानी जीव आहे, आंधळा म्हणजे डोळे नसलेला असा शब्दशः अर्थ न घेता अज्ञानी असा अर्थ घ्यायचा, की अज्ञानी जीवसुद्धा किंवा डोळे नसलेलासुद्धा आंधळासुद्धा ज्ञानदृष्टी संपन्न होऊन ब्रह्माला पाहणारा होतो, केवळ शब्दाच्या आधारे, वेदांच्या आधारे. म्हणजे वेदांचं आणि उपनिषदांचं ज्ञान झालं की माणसाला जरी दृष्टी नसेल, दोन प्रकारची दृष्टी, ज्ञानाच्या दृष्टीनं जो अंध आहे असा आणि खरीच दृष्टी नाही असा, तोही शब्दाच्या साहाय्यानं या गोष्टी समजून घेऊ शकतो. आता हे व्ही ए कुलकर्णी पहिल्या आणि दुसऱ्या ओबीचं काय म्हणतात बघूया. त्यांनी तो जो बाप शब्द आहे ना, तो बाबा आपण म्हणतो ना, अरे बाबा, तशा अर्थी त्यांनी वापरलेले, की बाबा रे स्मरण करून देण्याविषयी ज्याची ख्याती आहे तो शब्द ओंकार फार उपयोगी आहे. आता यांनी मात्र शब्द म्हणजे वेदातला शब्द अर्थातच ओम म्हणजे ओंकार हा घेतलेला आहे, आणि ओंकार फार उपयोगी आहे कारण हा शब्द स्पष्ट रीतीने दाखवणारा एक प्रकारचा आरसाच नाही का. आश्चर्य असे की निराकार वस्तूचे दर्शन घडवणारा हा आरसा आहे. फार मोठा अर्थ भरलेला आहे बघायच्यात. ज्याला आकार नाही आहे अशी वस्तू दाखवणारा हा शब्द आहे, आणि म्हणून तो हा शब्द हा आरसा फार मोलाचा आहे, उपयुक्त आहे. आणि दुसऱ्यामध्ये म्हणतायत की डोळस माणूस आरशात पाहतो, यात नवल ते काय, पण हा ओंकाररूप आरसा आहे की न पाहणाऱ्याला सुद्धा तो पाहू शकतो किंवा त्याला दिसतं. आत्ता जे आपण पाहिलं ते संस्कृतमध्ये काय म्हणतात बघूया. बहुपयोगी शब्दोयम, किती सोपा शब्द वापरला आहे. बहुपयोगी हा आपण मराठीत रूढ झालेला शब्द आहे, पण बहुपयोगी हला दुसरा ओकार आहे, बहुउपयोगीचा संधी झाला. बहुउपयोगी शब्दोयम नादोपि धृतिमान्यतः, नादोपि धृतिमान्यतः विशदो मूर्त आदर्श किमुना मूर्त वस्तुनः. विशद म्हणजे स्पष्ट, विशदो मूर्त आदर्श, आदर्शचा अर्थ आपण व्यवहारात आदर्श नाही म्हणतो तो नाही आहे, आदर्शचा अर्थ आहे आरसा. विशदो मूर्त आदर्श, जो मूर्त वस्तू आहे त्याला आरसा उपयोगी पडतो, स्पष्ट करतो. किमुना मूर्त वस्तुनः, पण न अमूर्त, अमूर्त वस्तूला सुद्धा जो स्पष्ट करून दाखवतो किंवा त्याचं ज्ञान करून दाखवतो, हे आश्चर्य आहे किंवा ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे अमूर्ताचा विशदू आरसा नव्हे, अमूर्ताला दाखवणारा आरसा कुठला नाही आहे, म्हणून तो शब्द हा ज्ञानदेवांनी महत्त्वाचं सांगितलं. हे काय म्हणतात बघूया स्वरूपानंद. पहिला पण बघूया, त्या दिवशी पाहायला नव्हता. आत्मस्मृती दानी असे जो प्रसिद्ध, किती छान शब्द वापरलेला आहे.
आत्मस्मृती दानी असे जो प्रसिद्ध तत्वमसी शब्द श्री गुरूंचा. आता वि. कुलकर्णींनी ओंकार हा शब्द घेतला. आता ह्यांनी तत्वमसी, कारण ही जी 4 महावाक्य आहेत ना, त्यातलं तत्वमसी हे महावाक्य गुरु नेहमी आपल्या शिष्याला सांगतात. तत्व असा अर्थ नाही शब्द, तत्त्वम असी 3 शब्द आहेत. तत् म्हणजे ते, अर्थात ते परब्रह्म. त्वम म्हणजे तू, आणि असी म्हणजे आहेस, अर्थात ते परब्रह्म आणि तुझ्या ठिकाणचं परब्रह्म वेगळं नाही, असा तिथे अद्वय भाग सांगतात. अद्वितीय एकच आहे म्हणून म्हणले तत्वमसी शब्द श्री गुरूंचा. धन्य धन्य होय कैसा उपयोगी, भ्रांत जीवा लागी स्वभाव तो. धन्य धन्य होय कैसा उपयोगी, भ्रांत जीवा लागी स्वभाव तो. अमूर्ताची मूर्ती दाखविता साच, जणू आरसाच नोहे काय. पहिल्या ओवीवर 3 त्यांनी दिलेले. अमूर्ताची मूर्ती दाखविता साच, जणू आरसाच नोहे काय. केवढं कौशल्य आहे ना, नसलेलं दाखवतं, म्हणजे जे दिसत नाही अमूर्त आहे ते दाखवतं. डोळं, आता दुसऱ्या ओवीचा घेतला आहे. डोळसासी रूप दर्पणी दिसेल, कायसे नवल असे तेथे. डोळसाला जर रूप मूर्त रूप दिसत असेल आरशामध्ये, तर त्यात काय नवल आहे. काय त्यांनी नवल शब्द वापरला. कायसे नवल असे तेथे. परी अंधासीही स्वरूप दर्शन, परी अंधासीही स्वरूप दर्शन. दाविता दर्पण शब्द हाची, दाविता दर्पण शब्द हाची. हा शब्द काय करतो, अंधासी सुद्धा, परी म्हणजे परंतु, अंधाला सुद्धा स्वरूपाचं दर्शन हा शब्दरूपी आरसा दाखवत असतो. खूप मौल्यवान असा इथे त्यांनी शब्दाला मूल्य दिलेलं आहे किंवा महत्त्व सांगितलेलं आहे. छान सांगितलेलं आहे. वामनराव देशपांडे काय म्हणतात बघा, त्यांनी सोपं करून सांगितलेलं आहे. 1 मिनिट. ज्ञानदेवांनी 5व्या अध्यायाचा शेवट करताना एक विचार दिलेला होता की शब्द हे नेहमी स्मरणाच्या काठानं प्रवास करतात आणि शब्दांची स्मरणशिल्पे उभारली जातात. पण शब्द म्हणजे परमात्मा स्वरूपाचे दर्शन नव्हे, तर केवळ त्या अनुभवाचं स्मरण आहे. आत्ता आपण अनुभवाचं स्मरण आणि अज्ञान ह्यातला फरक पाहिलेला आहे. तर आत्मस्वरूपाची अज्ञानानं जर विस्मृती झाली तर त्याची आठवण फक्त शब्द करून देत असतो. वास्तविक शब्द हे तशा अर्थानं निरुपयोगी आहेत. ते शब्द फक्त कीर्ती मिळवतात. 6व्या अध्यायात ज्ञानदेवांनी या शब्दाचं खंडन केलेलं आहे. आता आपल्याला अध्याय आपण पाहायचा आहे चांगला, आणि त्या शब्दाविषयी ज्ञानदेव सुरुवातीला धन्यतेचे उद्गार काढतात. ते शब्दांची पुन्हा महती सांगतात, गातात म्हणले. आणि ज्ञानदेव म्हणतात की स्मरण करून देणारे हे शब्द विश्व खरोखरच धन्य आहे. परमात्म्याचे अव्यक्त स्वरूप शब्द आकारात आणतात, आणि जे निराकार आहे त्याला आकार देणारा शब्द हा जणू काही आरसा आहे. या परमात्म्याचे रूप प्रगट करणारा शब्द हा आरसा आहे. हे आपलं केवढं भाग्य आहे. त्या शब्दाच्या आरशात आपण निराकाराला आकार प्राप्त होताना अनुभवू शकतो. अगदी अज्ञानी मनुष्यसुद्धा या शब्दांच्या साह्यानं या निराकाराला पाहू शकतो. आणि दुसऱ्या ओवीवर ते विवरण करतात की पाहावे आरिसा पाहे, तेथे काहीची नवल नव्हे, परिदर्पणे येणे होये न पाहावे पाहावे. तर ज्ञानदेव शब्द हा आरशाविषय म्हणजे शब्दाच्या आरशा, शब्दरूपी आरशाबद्दल बोलत आहेत की जो डोळस आहे तो आपल्या नेहमीच्या आरशात पाहू शकतो, आपलं रूप पाहू शकतो, आपलं रूप अनुभवू शकतो. यात काहीच आश्चर्य नाही. आणि जसं असतं तसाच तो आरसा दाखवतो, नाही का. काळ असेल काळं, गोरं असेल गोरं, स्थूल असेल स्थूल, बारीक असेल बारीक, उंच असेल उंच, म्हणजे त्या आरशाचं काय जसं आहे तसा तो दाखवतो. परंतु शब्दाचं रूप धारण करून जेव्हा आरसा सामोरा येतो तेव्हा त्या शब्द आरशात आंधळासुद्धा आपलं रूप पाहू शकतो. आंधळ्याला हे मूर्त रूप दिसत नाही,
नव्हे तो आंधळा हा शब्दरूपी आरशात स्वतःला डोळसपणे पाहू शकतो. याच्या खाली अंडरलाईन करायची की आंधळ्याला सुद्धा डोळसपणे पाहण्याची दृष्टी हा शब्द देत असतो आणि म्हणून हा शब्द मोलाचा आहे. आणि याचा एक अर्थ असा की व्यवहारात माणूस डोळसापेक्षा अधिक आंधळा असेल, पण परमात्म्याला जो असीम असा निराकार किंवा स्वरूपाकार आहे तो शब्द आपल्याला आरशात आकार देऊन प्रगट करत असतो. म्हणजे जी गोष्ट दिसत नाही, व्यवहारात जे दिसत नाही ते आपल्याला या ओंकाराच्या म्हणा किंवा कुठल्याही शब्दाच्या आरशाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि परमात्म्याचं दर्शन या शब्दाच्या साहाय्यानंच होऊ शकतं. म्हणजे काय की शब्दसृष्टी हा सुद्धा एक मानवी आयुष्यातला विशाल दर्पण आहे. ह्या दर्पणात आंधळा आपले रूप, अधिक आणि स्वरूप या शब्दाच्या माध्यमातून अनुभवू शकतो. हा केवढा चमत्कार आहे. खूप आता आपण कित्येक शिष्यांचं बघतो की ते म्हणतात की आम्हाला खरंच याचं ज्ञान नव्हतं, हे आज आम्हाला कळलं, खरं काय आहे खोटं काय आहे. गुरु लाभल्याशिवाय या अज्ञानाचं निरसन होत नाही. आपल्याला माहितीच नसतं कशाला जन्माला आलो आणि काय आपल्याला नेमकं करायचं. पण ज्या वेळेला गुरु भेटतात आणि ते शब्दांच्या म्हणजे वेदाच्या आणि ओंकाराच्या या सगळ्यांच्या साहाय्यानं आपल्याला ज्ञान देतात, तेव्हा आपल्याला हा शब्दरूपी आरसा मौल्यवान ठरतो किंवा तो उपयुक्त ठरतो. अशी ही दुसरी ओवी आहे. आता दुसऱ्या ओवीवरही भरपूर आहे की लौकिक आरशाचा आणि ह्या शब्दरूपी आरशाचा भेद कसा आहे तोही त्यांनी इथं पटवून दिलेला आहे. मग आता ज्ञानदेव म्हणतात किंवा हे धूत महाराज सांगतात की अमृतानुभव कोणी वाचावा हे तुम्हाला मी आता सांगतो. म्हणजे जगात जीव आहे आणि ब्रह्म नाहीच असा एक वर्ग आहे. आपण पाहिलं आहे असे सगळे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. पुन्हा एक असतो की जीवाने स्वैर वागावं, जे चार्वाकांचं मत आहे ना, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जोपर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत माणसाने काय करावं, सुखाने राहावं. म्हणून ऋण काढून सुद्धा कर्ज करणारे लोक सुखी असतात असं काहींचं मत आहे. अर्थात हे चार्वाक. मग ते काय म्हणतात की आत्तापर्यंत आहे आपल्याला देवानं दिले तर ह्याचा सगळा उपभोग घ्यावा, कसंही चैनीत वागावं, एन्जॉय करावा, हे म्हणणारे लोक आहेत. बरं, असे काही आहेत म्हणजे असे चार्वाक आहेत. काही जण काय म्हणतात, जगात जीवच आहे पण त्यानं विधीनं वागावं असं म्हणणारा पूर्वमीमांसक. विधी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं सगळे यज्ञ याग सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या सगळ्या शिस्तीत करायला पाहिजेत. काही लोकांचा आग्रह असतो बघा, दैनंदिनसुद्धा पंचयज्ञ वगैरे लोक करतात किंवा जे काही आपण नैवेद्य दाखवणं सगळ्या गोष्टी करतो, हे सगळं करायला पाहिजे असा म्हणणारा एक वर्ग आहे. आणि काही जण म्हणतात ब्रह्म नाहीच आहे, जीवच आहे, ब्रह्मबिंब सगळं थोतांडणे, असाही एक वर्ग आहे. आणि त्याच्या उलट ब्रह्मच आहे, बाकी सगळं शून्य आहे किंवा जीव वगैरे नाहीच असं म्हणणारा अजून एक वर्ग आहे. आणि अजून एक वर्ग आहे तिसरा मुमुक्षूचा, की त्याला ब्रह्म तर कळत नाही पण जीवदशेतही करमत नाही, त्याला त्याचा अमृत अनुभव आहे. म्हणजे ब्रह्मदशाही कळत नाही किंवा ब्रह्म तर कळत नाहीच पण जीवदशेत करमतच नाही. म्हणजे गंमत अशी की आपल्याला आहे तेही सहन करता येत नाही किंवा अनुभवता येत नाही आणि ब्रह्म समजत नाही. असं ज्याचं अज्ञान आहे त्याच्यासाठी अमृतानुभव आहे असं ह्या धूत महाराजांनी सांगितलेलं. मग आता जीवदशेला कंटाळतो बघा आपण. आता माझी मुलगी मगाशी आता बघा ती अधिकाचं हे करणार आहे ना विष्णू सहस्रनामाचं, तर तिनं मगाशी एक माझी मुलाखत घेतली आणि ती म्हणाली की ह्याचा काय उपयोग आहे.
आत्ताच्या काळात आपल्याला विष्णू सहस्रनाम किंवा अधिकाची पोथी किंवा आपण आता गंगालहरी शिकणार आहोत, गंगेचं स्तोत्र शिकणार आहोत, हे कशासाठी? तर आपण म्हणतो ना, करून करून भागला आणि देवपूजेला लागला. म्हणी निघाल्या त्या खरं सार्थ आहेत. आयुष्यभर आपण सगळं केलं, पण आता असं वाटायला लागलं ना की अरेच्या सगळा वेळ व्यर्थ वाया घालवला हो. काहीतरी कारणी लावायला पाहिजे होता, तो आता आपण लावतोय. थोडंसं अध्यात्माच्या चिंतनात, कीर्तनात असं रमतो. आणि म्हणून जीवदशेचा कंटाळा येत नाही माणसाला, मनुष्याला. पण जीवदशेत मनुष्य कसा असतो? श्रीमंत राजा, अगदी इंद्रासारखं आपण सुख उपभोगत असतो. पण इंद्र झाला तरी त्याला इंद्राणी भेटते, अमृत प्यायला मिळतं, वैकुंठाला राहता येतं. पण आपली जीवदशा कोणाला सोडावी वाटेल? आपण इथं पृथ्वी तलावर असून आपल्याला जीवदशेतच गुंतून राहावं वाटतं. आणि साधू संत सांगतात जीवदशा ठेवू नका. त्याचं कारण असं आहे की इंद्र असला तरी त्याला पुन्हा कधी कधी आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत, रहुगण वगैरे, की त्याला इंद्रालासुद्धा कधी कधी मुंगळा व्हायची वेळ येते किंवा अगदी साधा एखादा सरडा होण्याची वेळ येते. आणि म्हणून जीवदशेत माणसांनी रमू नये किंवा करमू नये, तर ब्रह्म कळू नये असा अधिकार असणाऱ्यानं अमृतानुभव ऐका. ज्याला ब्रह्म कळतच नाही, कळू नये म्हणजे कळत नाही, अशाने अमृतानुभव ऐकावा. आता संसारी माणसं काय करतात? जे दिसतं त्याला अनिर्वचनीय म्हणत नाहीत, आहे त्याला मानत नाहीत, आणि नसलेत त्याला मानतात, नसलेलं जग मानतात. मग त्यांना दुःख का होणार नाही? का रडत बसणार नाहीत? संसारात रत्नासारखी बायको, भीमासारखी मुलं, कुबेरासारखी संपत्ती असावी आणि जीवदशेचा कंटाळा आला म्हणून अमृतानुभव ऐकण्याकरता बसावं, तो भाग्यवान आहे असं समजा. दूत महाराज फार छान सांगतात की का शिकायचं आहे अमृतानुभव? सगळं आहे, कुबेरा एवढी संपत्ती आहे, सगळं आहे, मुलं छान आहेत. आता काही जण अगदी अभिमानानं सांगतात, अहो आमची दोन्ही मुलं परदेशात आहेत हो, काय कोट्याची कमाई आहे, पण त्यांचा उपयोग काय आपल्याला खऱ्या अर्थानं? अगदी छान बायको चांगली मिळाली किंवा नवरा चांगला मिळाला तरीसुद्धा ह्या जीवदशेचा आता शेवटी कंटाळतो ना माणूस. नको बाबा, यातनं एकदा मोकळं कर, बाद झालं. किती अनुभवायचं, किती फिरायचं, किती हे करायचं. आणि म्हणून या सगळं जे काय म्हणायचं, सगळं ऐकल्यानंतर, अनुभवल्यानंतर आता असं वाटतं की खरं जे आहे परमेश्वर तत्त्व, या जीवदशेपेक्षा जीवाचं मुक्ती होऊन, जीवनमुक्त तेवढ्यासाठी म्हणलेलं आहे बघा, की जगत असतानासुद्धा या जीवाला मुक्ती द्यायचं हे काम हा अमृतानुभव करतो. आणि ते आपण म्हणून शिकलं पाहिजे. आणि शब्दाला जी आरशाची उपमा दिली, पण आरसा आणि शब्द याच्यामध्ये जरी सादृश्य असलं तरी त्याचं पुन्हा वेगळ्या प्रकारे तिसऱ्या ओवीमध्ये महत्त्व सांगत आहेत. ते आपण उद्या बघूया. एक तरी ओवी म्हणा किंवा श्लोक आपण याचा घेणार आहोत, गंगा स्तोत्राचा. कालचं पाहिलं का? ज्यांनी पाहिलं आहे त्यांना जरा तरी कळेल की पहिला जो श्लोक झाला किंवा पहिलं जे काल म्हणून घेतलं सगळ्यांकडून ते कळलं आहे सगळ्यांना. परत एकदा घरी असाल तर ते लिहून काढा. एक ओवी रोजची लिहायला किंवा एक श्लोक लिहायला काही हरकत नाही. प्रिंटआउट नीट येत नाही, आता ती आज अनुराधाताई आपल्याला पाठवून देणार आहेत. चांगली प्रिंटआउट पाडल्यावर मग तुम्ही त्या गंगा स्तोत्राचं छान म्हणू शकाल. आता पहिलं काल झालेलं आहे, पुन्हा एकदा फक्त म्हणूयात. देवी सुरेश्वरी भगवती गंगे. म्हणणार आहे का कोणी? मॅडम आम्ही म्यूट करून म्हणतो ना. हो, पण मग ते कळत नाही ना तुम्ही बरोबर म्हणता. एकाने तरी अनम्यूट व्हा. बरं मी म्हणते. हा चालेल, म्हणा. देवी सुरेश्वरी भगवती गंगे, त्रिभुवन तारिणी तरल तरंगे,
शंकर मौली निवासिनी विमले शंकर मौली विलासिनी विमले मम मतिरास्तांतव पद कमले. मम मतिरास्तांतव पद कमले. असं करू, एकेकाकडनं घेऊया म्हणजे मग बाकीच्यांना नीट कळेल. एकानीच म्यूट व्हा, आपण म्हणजे अनम्यूट व्हा. म्हणा आता, दुसऱ्या कोणीतरी म्हणा एकदा तो श्लोक. म्हणू का ताई? हा म्हणा 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 म्हणा. हं. देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली निवासिनी विमले मम मतिरास्तां तव पद कमले. फक्त रास्तान म्हणायचं. बस बस बस, पुढची नका म्हणू, पुढचं शिकवायचंय अजून. मम मतिरास्तां तव पद कमले, तेवढं म्हणा फक्त परत एकदा. मम मतिरास्तां तव पद कमले. हा, छान, दोघींनी चांगलं म्हणले. आता बहुतेकांना कळलं असेल. पुढचा घेते आज. आता पुढचा आता नवीन कुणीतरी म्हणा. अजून कुणाला म्हणायचंय का? म्हणा. अनुराधाताईंना म्हणायचंय, म्हणा. तुमच्या माग म्हणते ना. आता बघूया की तसंच येतंय का, येईल तुम्हाला. हं. देवी सरस्वती भगवती गंगे त्रिभुवन तार, आणि सरस्वती म्हणले आई, तर सरस्वती नाही, सुरेश्वरी. देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली निवासिनी विमले शंकर मौली निवासिनी विमले विमले मम मतिरास्तान मोतिरास्तान तव पद कमले. तव पद कमले. छान म्हणलं. आता जमलं ना. मॅडम लिहून घेतलं. हं? लिहून घेतल्याशिवाय नाही म्हणताय. मग लिहूनच घ्या, लिहूनच घ्या. आता मी काल 4 वेळा सांगितलं होतं. आताही आज घरी गेल्यानंतर, म्हणजे घरी असतानाच, जसं वाटतं की तुम्ही घरी जाणार आहात, घरी असतानाच लिहून काढा, म्हणजे छान पडेल. एकच घ्यायचं आहे आपण रोज. पुढचं बघा. चौथी ओळ सांगा ना. मम मतिरास्तान, ऐका, मम मतिरास्तान तव पद कमले, म्हणा. मोतिरास्तान तव पद कमले. हां, बरोबर. आता याचा अर्थही थोडासा सांगते तुम्हाला, अगदी डिटेल नाही. पण देवी सुरेश्वरी, सुरांची ईश्वरी, म्हणजे देवांची सुद्धा जी माता आहे किंवा देवांची जी ईश्वरी आहे, अशी देवी कोण आहे तर गंगे. म्हणजे हे गंगे, तिला उद्देशून काव्य रचलेलं आहे. तू कशी आहेत काल मी सांगितलं तर त्रिभुवन तारिणी, तू त्रिभुवनातला तारून नेणारी आहेस. आणि तरल तरंगेचाही अर्थ सांगितला होता की जिच्या लाटा किंवा तरंग हे असे चंचल आहेत, आणि जी शंकराच्या मस्तकावर निवास करते, आणि जी अत्यंत विमले म्हणजे अत्यंत पवित्र शुद्ध आहे, अशा गंगे मम मतिही तव पदकमले आस्ताम, असं ते वाक्य आहे. माझी बुद्धी ही तुझ्या चरणकमलावर किंवा पदकमलावर राहू देत, म्हणजेच तुझ्या ठिकाणी माझी बुद्धी स्थिर राहू देत, म्हणजे मला तुझं नेहमी स्मरण होऊ देत. असा पहिला श्लोक आहे. तर पुढचा बघा. आता एक पुढचे सोपे आहेत तरीसुद्धा एक एक शब्द सांगते. भागीरथी सुखदायिनी मातस, म्हणा. दुसऱ्या कोणीतरी म्हणा आता. भागीरथी. नाही तर मग सगळ्यांनीच अनम्यूट व्हा, म्हणजे मग काय गोंधळात गोंधळ होईल, पण सगळ्यांना येईल ते कळेल तरी. काल म्हणल्या होत्या सगळ्या. हां, भागीरथी सुखदायिनी मातस. रथी सुखदायिनी मातस. तव जल महिमा तव जल महिमा निगमे ख्यातः. निगमे ख्यातः. छान म्हणलं. पुन्हा म्हणा.
भागीरथी सुखदायिनी मातस. भागीरथी सुखदायिनी मातस. तव जल महिमा निगमे ख्यातः. तव जल महिमा निगमे ख्यातः. नाहं जाने. नामञ्जाने. नाहं जाने. नाहं जाने. तव महिमानन्. तव महिमानन्. त्राहि कृपामयी. त्राहि कृपामयि. मामज्ञानम्. मामज्ञानम्. छान म्हणलात वसुधाताई, सुंदर म्हणलं. आता दुसऱ्या कोणीतरी म्हणा, परत सांगते. हो, चालेल, थँक्यू. हां, असं एकेकानी म्हणल्यावर छान होईल. कुणीतरी आपणहून लगेच म्यूट व्हा, म्हणजे अनम्यूट व्हा. कोण होतंय? आम्ही म्हणते ताई. हां म्हणा. तुमच्या भागीर बरोबर. हां माझ्या मागून म्हणा. भागीरथी सुखदायिनी मातस. भागीरथी सुखदायिनी माते. मातस. मातस. हां. तव जल महिमा तव जल महिमा निगमे ख्यातः. निगमे ख्यातः. नाहं जाने. नाहं जाने. तव महिमानन्. तव महिमानन्. त्राहि कृपामयी. ताहि त्राही त्राही पत्रातला त्राही हां. हां. त्रा- त्राही त्राहि कृपामयी. त्राहि त्राहि कृपामयि. मामज्ञानम्. मामज्ञानम्. छान म्हणलं. ललिता त्यांनी छान म्हणलं. आता कोणाला म्हणायचंय? येतं मग. ताई, हो, पाही आहे का त्राही आहे शब्द? त्राही त्राही. त्राही. आता त्याचं पुस्तकात पाही आहे म्हणून म्हणते. नाही, दोन्ही. पाहीचा अर्थ रक्षण, पा धातूचाही अर्थ रक्षण करणे आहे आणि त्रा धातूचंही रक्षण करणे आहे. पाठभेद आहेत बऱ्याच ठिकाणी, जसं देवी ह्याच्या लक्ष्मीच्या मध्ये सुद्धा असतात श्रीसूक्तात. पण आता हा जो आम्हाला मिळालेला आहे पाठ आहे शंकराचार्यांचा, याच्यात त्राही कृपामयी म्हणले. आता बघा, भागीरथी ती कशी आहे? सगळे तिला संबोधनात्मक शब्द तिचे वापरलेत. सुखदायिनी. भागीरथी का शब्द वापरला? मगाशी गंगा वापरला, सुरेश्वरी वापरला. आता भगीरथाची कथा सगळ्यांना माहिती आहे, एवढी काही डिटेल मी सांगत नाही, पण तरी लक्षात घ्या. भगीरथानं पृथ्वी तलावर गंगा आणली आणि मग आपल्या सगळ्या त्या सगर, म्हणजे त्यांचे जे आजोबा पणजोबा होते त्यांना जिवंत केलेलं आहे. तर भागीरथी म्हणून नाव पडलेलं आहे, भगीरथावरून भागीरथी. मग ती कशी आहे? सुखदायिनी मातः. मातः हे तिचं पुन्हा हेच आहे, संबोधनात्मक शब्द आहे. संधी झाल्यामुळं स्तव झाले, पण मातः तव असे दोन शब्द आहेत तिथे, पण एकत्रितच म्हणताना मातस म्हणायचं. भागीरथी सुखदायिनी मातस. हे माते, तू सुखदायिनी आहेस, भागीरथी आहेस. आणि पुढचा भाग काय आहे? तव जल महिमा निगमे ख्यातः. आता निगम म्हणजे पण पुन्हा वेदच. तुझ्या जलाचा महिमा कुठं सांगितलेला आहे? वेदांनी. ख्यात हा म्हणजे प्रसिद्ध आहे, वेदांमध्ये सांगितलेलं आहे. तू सुखदायिनी आहेस माते, तू सुखदायिनी आहेस. भगीरथांनी आणलं म्हणून तुझं नाव भागीरथी आहे आणि तुझ्या जलाचा महिमा वेदांनी सांगितलेला आहे. नाहं जाने. नाहं जाने. न अहं जाने म्हणजे मी जाणत नाही. काय नाही? तव महिमानन. तुझा महिमा, तुझं मोठेपण मी जाणत नाही. पण तू काय कर? त्राही कृपामयी. त्राही म्हणजे रक्षण कर. आपण त्राही त्राही भगवान म्हणतो की नाही, म्हणजे रक्षण करा. कृपामयी, तू कृपा करणारी आहेस, कृपेने युक्त आहेस. माम अज्ञानम. माझं अज्ञान तू दूर कर. पाही कृपामयी माम अज्ञानम. तो संध्या झालेला आहे. माम ज्ञानम, पण माम अज्ञानम असे दोन शब्द आहेत तिथे. आता कळलं? म्हणा आता, कोणीतरी एकाने म्हणा, मग थांबूया आपण. म्हणू का मी? म्हणा म्हणा म्हणा.
भागीरथी सुखदायिनी मात तव जल महिमा निगमे ख्यातः नाहं जाने तव महिमा नाहं जाने तव महिमानं त्राहि कृपा महिमान ज्ञानम्. सुंदर, छान म्हणलं, सुंदर. थांबूया आता. ती आरती आपण पुन्हा आज म्हणू शकतोय आता. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वाम्बुधिकल्पं नवन्तवीयं वयःवचाल्पं विषयविपदां प्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. कलियुगी एक एक कडवच घेऊया म्हणजे मग आपल्याला लक्षात राहील आणि खूप मोठं वाटणार नाही. कलियुगी त्रासूनी गेले सज्जन. कलियुगी त्रासूनी गेले सज्जन. नाही, काल माझी चालच विसरली. सज्जन भव उष्णे. कलियुगी त्रासूनी गेले सज्जन भव उष्णे ते समयी अवतारा घेऊनी श्रीकृष्णे. अशीच कृष्णेची पण आरती फार सुंदर आहे बरं का. तोषविले सज्जन त्या नाना प्रश्ने. तोषविले सज्जन त्या नाना प्रश्ने तेणे निरसुनी गेले अज्ञान तृष्णे. जय देवी जय देवी जय देव जय देव जय ज्ञान देवा. कलियुगी त्रासुनी गेले सज्जन भव उष्णे. नाही, मंगल आरती करीतो हे स्वपद ठेवा. जय देव जय देव जय देव जय देव जय ज्ञान देवा. मंगल आरती करीतो दे स्वपद ठेवा. जय देव जय देव. तुमच्या पायावर आम्हाला जसं आत्ता गंगेला म्हणलं तसं तुमच्या ठिकाणीच आम्हाला ठाव द्या आणि तुमची मंगल आरती करतो. खूप छान म्हणलेलं आहे की कलियुगात सगळे त्रासून गेले होते. सगळे सज्जन या भवाच्या उष्णतेनं त्रस्त झालेले होते. त्यावेळेला तुम्ही त्या समयी म्हणजे ते समयी अवतार घेऊनही श्रीकृष्णाचाच अवतार तुम्ही पुन्हा घेतलेला आहे. कारण बरोबर कृष्णाष्टमी दिवशी जन्मलेले ज्ञानदेव जसे समर्थ रामाच्या दिवशी जन्मले रामजन्माच्या वेळेला. आणि तोषविले सज्जन त्या नाना प्रश्ने. त्यांचे जे नाना प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांना तोषविले म्हणजे आनंदित केलं, सुखविलं, तुष्ट केलं. म्हणून तेणे निरसून गेले अज्ञान तृष्णे. तृष्णा म्हणजे तहान. अज्ञानाच्या तृष्णेमध्ये जे सगळे हे झाले होते, ग्रस्त झालेले होते, तर त्यांचं सगळं ते निरसन केलेलं आहे, त्यांच्या शंकांचं, त्यांच्या अज्ञानाचं. म्हणून या ज्ञानदेवाचं छान त्यांनी आरती केलेली आहे.
जय देव जय देव जय ज्ञानदेवा, मंगल आरती करीतो दे स्वपद ठेवा. जय देव जय देव. ही पण आरती एकेकाने म्हणत जा, म्हणजे मग काय होईल, सगळ्यांना म्हणता येईल. उद्या म्हणा. आता आज जरा सगळ्यांनी घरी प्रॅक्टिस करा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आपण दुसरी ओवी घेतलेली आहे. पहिली थोडी लांबली, कारण तिचा अर्थ खूप समजून घ्यायचा होता. म्हणजे दोन्ही अर्थी कसं ते ज्ञानदेव आपल्याला समजावून देत आहेत, तो पण प्रयत्न करतो आहे. तर ही झालेली सेवा ज्ञानदेवांच्या पंढरीनाथांच्या चरणी अर्पण करूया. तुम्हा श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्यालाही अर्पण करूया. आणि आजच्या वाणीला माझ्या अल्पविराम किंवा स्वल्पविराम देते. धन्यवाद. जय श्री कृष्ण.